अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखे आपला उमेदवारी अर्ज दुसऱ्यांदा दाखल करतायत. दादा, आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत, कशा प्रकारची तयारी आहे? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीचा उमेदवार या नात्याने भारतीय जनता पार्टीने मला परत एकदा उमेदवारीची संधी दिली. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केलेला विकास आणि त्यांच्या माध्यमातून झालेला विकास हा या अहिल्यानगरच्या जनतेने पाहिलेला आहे आणि मला ठाम विश्वास आहे की विकासाला साथ देत देश हितासाठी सर्वसामान्य जनता हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे उभी राहील. तुमचा 1 महिन्यापासून प्रचार पाहायला मिळतोय. बैठकांवर आपण जोर दिलेला आहे. मोठ्या सभा अद्याप आपण घेतल्या नाहीत. कशा स्वरूपाचा प्रचार पुढच्या काळात असणार आहे? नाही, आता सगळ्या बैठका झाल्या आहेत. प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना निवडणुकी संदर्भात ज्या सूचना देता आल्या त्या दिल्या. आता सभा आज एक सभा आहे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सभा होते. आदरणीय अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. प्रधानमंत्र्यांची सभा होईल, किंबहुना इतर मान्यवर देशाचे जे काही मंत्रिमंडळाचे सदस्य असतील ते देखील येतील. तर असा अजून प्रोग्राम पक्षाकडून येईल आणि मोठ्या मोठ्या जनसभा यापुढे घेतल्या जातील. प्रतिस्पर्धी उमेदवाराचं किती आव्हान आहे? मी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विषयी काही बोलू शकत नाही. मला कोण असेल काय असेल याच्याशी माझा संबंध नाही. मी केलेला विकास जनतेपुढे मांडायचा आणि त्या आधारावर मत मागायचे, एवढंच मी करणार आहे. 2019ची निवडणूक आणि 24ची निवडणूक काय फरक आहे? 2019ला जाताना लोकांच्या मनामध्ये कदाचित शंका असू शकत होती की याला आपण मतदान टाकलं हा विकास करू शकेल का. आज 24 मध्ये सगळे शब्द पूर्ण होऊन जातोय. तर जनतेचा विश्वास पण आज बरोबर आहे आणि विश्वास संपादन करून आपण मतं मागतो, हा सगळ्यात मोठा फरक आहे. आपल्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील देखील आहेत. साहेब, मागच्या काही दिवसापासून प्रचाराची राळ उठली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठे आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच काल शरद पवारांनी देखील आरोप केलेले आहेत. कसं पाहताय? शरद पवारांच्या आरोपाला मी काही फार मत देत नाही, कारण त्या नवीन काही नाही आहे. म्हणजे खोटं बोल पण रेटू बोल हा त्यांचा एक स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्यांच्या आरोपाला फार महत्त्व दिलं पाहिजे असं नाही. ही निवडणूक दुसरी निवडणूक आहे सुजय विखेंची. याच्यात काय वेगळी तयारी करावी लागली आहे का? कारण 19ची पहिली होती, यात काय बदल असणार आहे? 19चं मोठं आव्हान होतं, कारण उमेदवारी पहिल्यांदाच करत होता तो. आता तर ज्या गतीनं विकासात्मक कामं उभी राहिली, विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या वेगवेगळ्या योजनेची अंमलबजावणी जी गाव पातळीपर्यंत झाली त्याच्यावर जनता मतदान करणार आहे. त्यामुळे मला वाटतं 19पेक्षा 24ची निवडणूक ही अधिक प्रभावीपणे, अधिक चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येऊ, याच्याबद्दल माझ्या मला शंका नाही आहे. डॉक्टर सुजय विखे यांच्या आई देखील इथं आहेत. त्यांनी औक्षण केलंय आज सकाळीच. आई, मला सांगा, औक्षण केलंय, मागच्या वेळेसही शुभेच्छा दिल्या होत्या आणि यावेळेसही शुभेच्छा दिल्या आहेत, नेमकं काय आहे? निश्चितच मला मनापासून विश्वास होतो की भारतीय जनता पक्षाने परत एकदा सुजयवर विश्वास टाकून जे काही उमेदवारी दिलेली आहे, हे उमेदवारी देत असताना त्यांनी केलेलं कामकाज हे त्यांनी बघितलेलं आहे. कारण मागच्या 5 वर्षाला जेव्हा त्यांनी इलेक्शन लढवलं तर नवीनच तो म्हणजे इलेक्शनमध्ये पडलेला होता. परंतु राजकीय वारसा म्हणण्यापेक्षा विखे पाटील परिवार हा राजकारण नसून समाजकारणी आहे आणि समाजकारणापेक्षाही वारकरी संप्रदायाचे विचार जे आहेत या कुटुंबावर असल्यामुळे निश्चितच जनतेमध्ये राहून जनतेच्या अडीअडचणी प्रश्न समजून घेऊन त्या पद्धतीने आपण काम करत असतो. गेल्या वेळेस तुम्ही प्रचारात होता, यावेळेसही आपण प्रचारात आहात. नेमका कसा रिस्पॉन्स मिळतो? प्रचारामध्ये घेत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2.5 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले. जे काही 2.5 वर्ष आपले राहिले होते त्याच्यामध्ये जेवढं आपण शब्द दिले होते लोकांना, त्याच्यापैकी जवळजवळ 80 ते 90% काम आपलं पूर्ण झालेलं आहे. हे काम करत असताना प्रत्येक ग्रामपंचायत असेल, पंचायत सदस्य असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, यांनी जेवढ्या अपेक्षा आपल्याला मागितले होते हे कामं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु दरवर्षीपेक्षा यावर्षी थोडंसं मागच्या वर्षी पाऊस कमी झाला आणि पाण्याच्या संदर्भात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाणी आणण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. साखळीची योजनेसुद्धा लोक आम्हाला विचारतात, परंतु साखळीची योजना आपली पूर्ण झालेली आहे. हा कोरोनाचा काळ जर नसता तर निश्चितच साखळीचं पाणीसुद्धा आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये येण्यासाठी मिळालं असतं. किती विश्वास आहे, किती आत्मविश्वास वाटतो सध्याच्या या निवडणुकीमध्ये? 100% आत्मविश्वास आहे. कारण शेवटी जनतेने जे काही बघितलेलं आहे, विखे पाटील परिवार हा म्हणजे
राजकारणी नसून समाजकारणी आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये राहून जनतेचे जे अडीअडचणी असतात रात्रंदिवस जेव्हा कधी फोन असतो त्यावेळेस निश्चितच आम्ही त्यांच्या लोकांच्या पाठीमागे उपस्थित असतो. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सुजय विखे सज्ज झालेले आहेत. औक्षण करून घराबाहेर पडतायत आणि पूर्ण परिवाराने त्यांच्या विजयाची खात्री दिली आहे. लैलेश बारगजे, G24 तास, अहमदनगर.